नमस्कार मित्रांनो. काय कंबर दुखते आहे? सकाळी उठल्यावर आणि जास्त वेळ बसल्यावर जास्त कंबर दुखते, तर मग आजचा हा व्हिडिओ तुमचं आयुष्य बदलू शकतं. मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, विविध हेल्थ रिपोर्ट नुसार भारतात दर 10 व्यक्तींमध्ये 3 ते 5 व्यक्तींना कंबरदुखी आहे. त्याचप्रमाणे बैठे काम करणाऱ्या 2 पैकी 1 व्यक्ती कंबरदुखीने त्रस्त आहे. जाणून घेऊया कंबरदुखीची कारण. पहिलं कंबरदुखीचं कारण आहे मांसपेशीतील तणाव. अवजड वस्तू उचलणे किंवा पडल्यामुळे, काही लागल्यामुळे आपल्या मांसपेशी आणि हाडांना होणारी दुखापत. अयोग्य पद्धतीत बसणे, झोपणे, चालणे किंवा जास्त वेळ उभे राहणे. अधिक वजन असणे, ओव्हरवेट किंवा व्यायामाच्या अभावामुळे मांसपेशीतील ताकद कमी होते आणि ते आपल्याला मणक्याला सपोर्ट करत नाहीत. वाढत्या वयामुळे शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण हळूहळू कमी होते आणि आपले हाडे ठिसूळ होत असतात. आणि सर्वात महत्वाचं आणि शेवटचं म्हणजे आहारात योग्य पोषण तत्वांचा अभाव असणे. सुरू करूया वेगवेगळ्या प्रकारची आसने. सर्वप्रथम आपल्या पोटावर झोपा. मकर आसन. अशा पद्धतीने कोपर एकमेकांना जोडून आपल्या दोन्ही मनगट तळहातात आपला चेहरा ठेवा. दोन्ही पाय जुळलेले असतील आणि श्वास घेत एक एक पाय गुडघ्यात असे वाकवत आपल्या नितंबाकडे आणायचे आहेत. कंबरदुखीसाठी सगळ्यात सुंदर व्यायाम. याच्याने कंबरदुखीमध्ये आपल्याला रिलॅक्स मिळतं. श्वास घेत एक एक पाय जवळ आणा. प्रत्येक पायाने तुम्हाला 5-5 ते 10 वेळा सराव करायचा आहे. त्यानंतर तुम्ही दोन्ही पायाने हा सराव करावा. श्वास घेत गुडघ्यात पाय वाकून नितंबाजवळ आणा. थोडा थांबा, स्ट्रेस फील करा आणि हळूहळू श्वास सोडत पाय खाली आणा. मकर आसन. त्यानंतर दुसरं आसन आहे भुजंगासन. भुजंगासनामुळे स्पाइन मजबूत होते आणि आपल्या स्पाइनला सपोर्ट मिळतो. बघा, कोपर आणि तळवे अशा पद्धतीने जमिनीला टेकवा आणि श्वास घेत फक्त शक्य असेल तेवढं वरती उचला. आपले कोपरापासून तळवे जमिनीला टेकलेले असतील. काउंट करा 1 2 3 4 5 आणि श्वास सोडत पुन्हा खाली या. पुन्हा श्वास घेत हळूहळू आपली मान कमरेपासून वरती उचला. काउंट करा 1 2 3 4 5 आणि श्वास सोडत खाली या. भुजंगासनाचा दुसरा प्रकार. आता आपले दोन्ही हातांचे तळवे आपल्या खांद्याजवळ ठेवा. कोपर शरीराला लागलेले असतील आणि श्वास घेत पुन्हा पूर्ण शरीर बेंबीपर्यंत वरती उचला. मान शक्य थोडी मागे न्या. श्वास सोडत हळूहळू पुन्हा आपली हनुवटी जमिनीला लावा. पुन्हा एकदा करू. श्वास घेत पूर्णपणे आपलं बेंबीपर्यंत शरीर फक्त वर उचलायचं आहे, नाभीपर्यंत. आणि श्वास सोडत हळूहळू हनुवटी खाली ठेवा. याच्यातील पुढचा प्रकार आहे शलभासन. आता आपले दोन्ही हात आपल्या मांडीखाली ठेवा आणि श्वास घेत एक एक पाय फक्त वरती उचलायचा आहे. श्वास सोडत पाय खाली. पुन्हा डाव्या पायाने श्वास सोडत खाली. प्रत्येक पायाने 3 ते 5 वेळा तुम्हाला रोटेशन करायचं आहे. आणि नंतर दोन्ही पायाने श्वास घेत दोन्ही पाय वरती उचला. मित्रांनो, या आसनांच्या सरावामुळे तुमची कंबरदुखी हळूहळू कमी होणार. आता नंतर पुढचं आसन पाठीवर झोपा. पवनमुक्त आसन. अशा पद्धतीने आपला उजवा पाय गुडघ्यात वाकवून दोन्ही हातांनी पाय पकडायचा आहे आणि शक्य असेल तेवढं आपल्या जवळ ओढा. श्वास सोडत थोड्या या स्थितीत थांबा. श्वास सोडत पुन्हा पाय सरळ करा. हीच क्रिया आपण डाव्या पायाने करणार. बघा, दोन्ही हातांनी आपले पाय पकडायचा आहे आणि शक्य असेल थोडा दाबण्याचा प्रयत्न करा. याच्याने तुमच्या पोटातील असणारे गॅस वायू निघून जातो आणि कंबरदुखीमध्ये तुम्हाला राहत मिळते. पुन्हा एकदा बघू. फक्त मान उचलू नका. कंबरदुखीमध्ये मान उचलत नाहीत. शक्य असेल तेवढं ओढण्याचा प्रयत्न करा वरती. नंतर हीच क्रिया आपल्याला दोन्ही पायाने करायची आहे. दोन्ही पाय अशा पद्धतीने गुडघ्यात वाकवा.
पुन्हा हाताचा इंटरलॉक करून दोन्ही पाय जेवढे शक्य असेल तेवढे वरती ओढून दाबण्याचा प्रयत्न करा. श्वास सोडा. पुन्हा श्वास घे. पाय सरळ. पुन्हा एकदा क्रिया करू. पवन मुक्त आसन. पुन्हा पाय सरळ. पुढचे आसन आहे सेतू बंद आसन. आता आपले दोन्ही पाय गुडघ्यात अशा पद्धतीने वाकून शक्य तेवढ्या आपल्या हिप्स जवळ कुल्ल्यांजवळ आणण्याचा प्रयत्न करा. दोन्ही हाताने आपल्या पायाचे घोटे पकडा आणि श्वास घेत पूर्णपणे कंबर वरती उचला. जेवढं शक्य असेल तेवढं वरती थांबा आणि श्वास सोडत हळूहळू पुन्हा खाली या. पुन्हा एकदा आपण ही क्रिया करू. श्वास घेत पूर्णपणे जेवढं शक्य असेल तेवढं कंबर वरती न्या आणि हळूहळू श्वास सोडत मित्रांनो हळू कंबर तुमचे जमिनीला टेकवा. मित्रांनो पुढील आसन आहे मर्कट आसन. अशा पद्धतीने पाठीवर झोपा. त्याच्यानंतर दोन्ही पाय गुडघ्यात वाकून आपल्या नितंबाजवळ आणा आणि दोन्ही हात आपले खांद्याला समांतर, तळवे आकाशाकडे. आता बघा, श्वास सोडत आपले पाय हे आपल्या डाव्या बाजूला पूर्ण जमिनीकडे घेऊन जायचे आहेत आणि त्याच वेळेस आपली मान विरुद्ध दिशेला वळवायची आहे. स्पाइनला पूर्णपणे ट्विस्ट मिळतो. पुन्हा श्वास घेत जागेवर हीच क्रिया विरुद्ध दिशेने. आता आपले दोन्ही पाय आपल्या उजवीकडे आणि त्याच वेळेस मान आपली डावीकडे वळवायची आहे. थोड्या स्थितीत थांबा. श्वास घेत पुन्हा दोन्ही पाय आणि मान सरळ करा. आता पुढचे आसन करण्यासाठी आपण आपल्या अशा पद्धतीने गुडघ्यांवर उभं राहायचं आहे आणि आपले दोन्ही हात खांद्यांच्या बरोबर खाली. कॅट आणि काऊ पोज, मांजर आसन आपण म्हणत असतो याला. बघा, श्वास घेत वरती पहा. पाठीचा पूर्णपणे अशा पद्धतीने खरं होतो. श्वास सोडत पाठ वरती करा. मान खाली हनवटी लावण्याचा प्रयत्न करा. पुन्हा एकदा कॅट अँड काऊ पोज. या आसनांच्या सरावामुळे आपल्या पेशी, स्नायू मजबूत होतात आणि आपल्या पाठीच्या कण्याला सपोर्ट मिळतो. पुढचं आसन बघूया मित्रांनो, शस्यकासन. पूर्णपणे शस्यकासन केल्याने पूर्णपणे आपल्या पाठीच्या कण्याला ताण मिळतो, स्ट्रेच मिळतो. दोन्ही गुडघ्यात योग्य अंतर ठेवा. त्याच्यानंतर दोन्ही हात समोर करत पूर्णपणे हात शक्य तेवढे दूर न्या आणि आपली हनवटी जमिनीला लावा. लावत असताना काळजी घ्या, आपल्या पायांच्या टाचावरून आपले हिप्स वर उचलले जाणार नाही. पूर्णपणे आपलं स्पाइन स्ट्रेच होतो. पुन्हा श्वास घेत हळूहळू पूर्वस्थितीत या. मित्रांनो, पुन्हा एकदा हे आसन करूया आपण. हळूहळू आपले हात समोर पसरत न्या. आपली हनवटी जमिनीला लावा. पूर्णपणे स्पाइन मध्ये स्ट्रेच फील करा. नितंब वर उचलू नका, ही काळजी घ्या. आणि श्वास घेत पुन्हा हळूहळू आपल्या पूर्वस्थितीत या. मित्रांनो, पुढील आसन आहे उष्ट्रासन. अर्ध उष्ट्रासन आपण पाहू. आपल्या गुडघ्यांवर उभे राहा. खांद्या इतकं अंतर गुडघ्यांमध्ये ठेवा. नंतर दोन्ही हाताने आपल्या पाठीला सपोर्ट करा आणि श्वास घेत पाठीमागे वाका. जेवढं वाकता येईल तेवढं वाकण्याचा प्रयत्न करा. पुन्हा पूर्ण उष्ट्रासन. आपल्या उजव्या हाताने उजव्या पायाच्या गोट्याला आणि डाव्या हाताने डाव्या पायाच्या गोट्याला पकडा किंवा तळपायावर हात ठेवा आणि पूर्णपणे मागे वाका. पुन्हा वज्रासनात बसा. या सर्व आसनांचा नियमित सराव करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सातत्य ठेवा. तुमच्या कंबरदुखीमध्ये नक्कीच फरक जाणवेल आणि तो आम्हाला नक्की कळवा.
मित्रांनो, तुम्हाला हा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, तुमचे मित्र मैत्रिणी त्याचबरोबर कुटुंबियांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच नवीन उपयोगी योगा व्हिडिओ पाहण्यासाठी किरण पाटील योगा चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत स्टे फिट, स्टे हेल्दी, कीप स्माइलिंग. धन्यवाद.